सो आपल्यासोबत आहेत भाजपचे अधिकृत पंचायत समितीचे उमेदवार ललिता कटके. ताई, स्वागत आहे तुमचं IBM महाराष्ट्र न्यूजमध्ये. खरं तर पाहिलं तर दिवे गराडे गटात अतिशय चुरशीची निवडणूक ही सध्या होत आहे. काय सांगाल, कशी कोणत्या प्रश्नावर तुम्ही सध्या मतदान मागताय? मी ललिता दिलीप कटके पंचायत समितीसाठी गराडेगाणातून उभी आहे. हां. तर मला असं म्हणायचंय की जे विरोधी पक्ष आहेत हं. ते साड्या वाटतात किंवा ट्रिपा काढतात, हं. त्यांनी काही विकास होत नसतो. हं. आणि साड्या काय आपण म्हणजे आता भाऊबीज येऊ द्या, दिवाळी येऊ द्या, त्यावेळेस वाटा ना तुम्ही सगळ्या महिलांना साड्या, हां. हो की नाही? हं. मग त्यांनी काही विकास होणार नाहीये. हं. आणि जे पण अगोदर आम्ही सदस्य निवडून दिलेले आहेत पंचायत समितीसाठी किंवा जिल्हा परिषदेसाठी असो, हं. त्याच्यासाठी ते सदस्य एकदाही आमच्या गावात फिरकले नाहीत. हं. किंवा तू विचारलं नाही की तुमच्या कशासाठी, म्हणजे रस्ते कसे आहेत कसे नाही, हे सुद्धा त्यांनी कधी विचारलं नाहीये. हं. त्याच्यासाठी मला निवडणूक लढवायची. आणि म्हणजे महिलांसाठी, महिला सुद्धा आपल्यासाठी ही आहे, प्रथम ही आहेत. हं. प्रथम महिलांचं हे करायचंय मला त्याच्यासाठी. हं. आणि त्याच्यासाठी हे करायचंय. आणि महिलांना सुद्धा म्हणतात की चला ट्रिपला इकडे जा तिकडे जा, त्यांनी काही विकास होत नसतो. हं. त्याच्यासाठी हे करायचंय. कोणत्या अशा गोष्टी आहेत की तुम्हाला वाटतं की हा विकास करणं गरजेचं आहे गराडात? आहे ना, रस्ते आहेत, लाईट आहे. हं. तर रस्ते म्हणजे आता आम्ही प्रचार करतोय ना, तर पाहतोय वाड्या वस्त्यावनी म्हणजे रस्ते म्हणजे गाडी सुद्धा जाऊ शकत नाही. हं. फक्त असे म्हणजे आपले पायवाट कशी असते तसे रस्ते आहेत. मग त्याच्यासाठी रस्ते तरी व्यवस्थित कमीत कमी झाले पाहिजेत. कारण महिला या शेतात जातात, कधी रात्रीचं पण प्रवास करायला लागतो, म्हणजे उशिरा यायला लागतं. मग दिसलं तर पाहिजे ना रस्त्याने आपल्याला कसं जायचं कसं नाही. आणि जर लाईट असेल 24 तास लाईट पाहिजे. महिला दिवसभर शेतातून राबून आल्या की हं. संध्याकाळी लाईट नसल्यावर स्वयंपाक करायला पण मग जरा हे लाईट असल्यावर जरा वाईच हे वाटतं का नाही. हं. मग त्याच्यासाठी सुद्धा हे मला त्यांचे प्रश्न सोडवायचे. ताई, तुमच्या गणामध्ये सध्या कचऱ्याचा एक खूप प्रश्न उद्भवतोय. अशा त्याच्या गाडीसाठी हं. तर कचरा म्हणजे पूर्ण गावात काही गावात गाड्या आहेत कचऱ्याच्या. फक्त गावापर्यंत फिरतात त्या गाड्या. आणि वाड्या वस्त्यावर पण गाड्या गेल्या पाहिजेत. हं. आणि कचऱ्याचा पूर्ण म्हणजे हे केलं पाहिजे. हं. गावातून कचरा म्हणजे स्वच्छ गाव झालंच पाहिजे, स्वच्छ आणि सुंदर गाव झालं पाहिजे. याच्यासाठी ताई, तालुक्यात तुम्ही पाहताय की पाण्यावरून खूप राजकारण होतंय. त्यामुळं तुम्हाला काय वाटतंय, पाण्याचं राजकारण हे कुठेतरी थांबलं पाहिजे, गुंजवणीचं पाणी कधीतरी आलं पाहिजे असं वाटतंय? हो, बरोबर आहे ना, गुंजवणीचं पाणी आलंच पाहिजे. हं. आणि ज्या टाक्या आमच्या म्हणजे उभे राहतात गावात, हं. तर ती कसं असतं, काही काही कॉन्ट्रॅक्टर म्हणजे व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. हं. आणि तो शेतकऱ्यांकडूनच कर घेतला जातो. बरोबर. तर त्या टाक्या पाडल्या जातात, एवढा खर्च होऊन सुद्धा एवढं पाडल्या जातात. एखाद्या 2 गरिबांची घरं होतील त्याच्यात. हं. होतील की नाही, त्यात एवढी मोठी जर पाण्याची टाकी का बांधायची म्हणलं ना, तर त्या गरिबाच्या मुलींची सुद्धा 2-2 लग्न होऊ शकतात. हं. आणि 2-2 घरं सुद्धा होऊ शकतात. एवढं म्हणजे एवढा खर्च होतोय टाक्यांना पाण्याच्या. कारण टाक्या उंच बांधायच्या असतात. मग शेतकऱ्यांचाच कर जातो त्याच्यात. हं. शेतकऱ्यांच्या करातूनच हे निधी मंजूर केला जातो. मग ते सुद्धा म्हणजे होत नाहीत. आणि जे सदस्य आम्ही निवडून दिलेत, ते सुद्धा ते स्वतः बघायला आले नाहीत की टाक्याचं काम कसं चाललंय कसं नाही. हं. ते सुद्धा आमच्या गावात कधी आलेले नाहीत. ह्याचा प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे. मग तुम्ही निवडून आल्यावर काय करणार याच्यावर उपाययोजना? याच्यावर उपाययोजना म्हणजे ज्या पाण्याच्या टाक्या जिथं-जिथं बांधलेल्या आहेत, हं. तिथं पाणी म्हणजे व्यवस्थित पूर्णपणे जातंय का नाही, कुठं लिकेज आहे का नाही, वाड्या वस्त्यावर जाऊन पूर्णपणे आम्ही बघणार आहे. आणि पाणी हे आलंच पाहिजे गुंजवणी, ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. नक्कीच वेगवेगळ्या उपाययोजना या तुमच्याकडे आहेत. तरुणांसाठी किंवा तरुणांच्या रोजगारासाठी काय तुमच्याकडे आहे का प्लॅन? तरुणांसाठी म्हणलं तर तरुण हे आता किती शिक्षण झालं तरी हे बेरोजगार होत चाललेले आहेत. हो. तर आम्हाला आहे ना, म्हणजे असं आपली ही कंपन्या आहेत ना, त्या आम्हाला इथं कशा उभ्या करता येतील ह्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. MIDC. MIDC असो किंवा ज्या काही असतील ना, जे रोजगार मुलांना उपलब्ध होतील याच्यासाठी ज्या काही कंपन्या असतील त्या आम्हाला उपलब्ध करायच्या आहेत. आणि कसं असतं, मुलांना जर रोजगार मिळाला ना, तर मुलांचं कुटुंब आनंदी राहतं. आणि घरातील पूर्ण आनंदी राहतात लोक घरातली. हं. त्याच्यासाठी आम्हाला मुलांना बेरोजगारांना हे करायचंय. आणखीन काही तुमच्याकडे प्लॅन आहेत का, की मी हे निवडून आल्यावर मी हे करणार आहे? मला आहे ना, असं म्हणजे पूर्ण महिलांना यांना रेशनिंग मिळालं पाहिजे, बचत गटावाल्यांना पण रेशनिंग मिळालं पाहिजे, हे मला करायचंय. हं. ते पूर्ण मिळत नाही काय काय ना. आणि ज्यांची नावं असतात ना, तरी समजा 1 महिन्याला जरी रेशनिंग आणायला गेलं नाही, तर ते म्हणतात की तुमचं रेशनिंग बंद झाले. हं. असं मला ते पूर्ण चालू करायचे सगळ्यांचं.
हं. याच्यासाठी पण प्रयत्न करायचा आहे. यावेळेस मागच्या वेळेस ज्यावेळेस निवडून दिलं होतं त्यावेळेस जे निवडून आले होते त्यांनी काय विकास केला असं वाटतं तुम्हाला? त्यांनी विकास काहीच केला नाही आणि त्यांनी पूर्ण म्हणजे सगळीकडे जाऊन त्यांनी चौकशी सुद्धा करायला पाहिजे ना, की दवाखाना असो किंवा दवाखान्यात बी तुम्हाला औषध व्यवस्थित उपलब्ध होतात का टायमिंगला. हं. शाळेत सुद्धा म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे काही असतील ना, ही शिक्षणाच्या वस्तू हे म्हणजे व्यवस्थित म्हणजे जागच्या जागेवर येतात का, हे सुद्धा कधी बघितलं नाही. पाणी सुद्धा कुठं आहे गावात, कुठल्या वस्तीवरनी आहेत ते सुद्धा बघितलं नाहीये. गावात येत होते का तुमच्या? गावात कधी आले तेव्हा फक्त लग्नाला येतात कुणाच्या दाव्याला. मी तर 2च वेळा पाहिलेत. त्याच्याशिवाय पाहिलेलंच नाहीये परत. मग त्यामुळे स्थानिक उमेदवार त्यावेळेस दिलेला आहे इथला. आमच्या उमेदवार दिलता त्यांनी सुद्धा काही नाहीच केलेलं आहे. हां, आम्ही सुद्धा उमेदवार दिलाय ना, आम्ही जरी दुसऱ्या ह्याच्यातला असलो ना म्हणजे हां. पक्षाचा, तरी सुद्धा आम्ही उमेदवार तो निवडून दिलाय कारण आमच्या गावचा असल्यामुळं. तरी सुद्धा त्यांनी आम्हाला म्हणजे काहीच हे नाही केलं. गावात सुद्धा काहीच हे नाही केलं. विकास केलेला नाहीये गावात. नक्कीच मंडळी, ह्या होत्या ललिता कटके, पंचायत समिती घराडे गणातून. अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.